वारी आणि आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांकडून मूर्ती विक्रीला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। आणि यावेळी वेगवेगळ्या आकारांच्या वेगवेगळ्या प्रकारांमधील मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत। आणि याच मूर्तींसंदर्भात मूर्ती विक्री दुकानामधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात येतात, विठुरायाचं दर्शन घेतात आणि ज्यांच्या देवाऱ्यात देव नाही अर्थात पांडुरंगाची मूर्ती नाही असे अनेक वारकरी जे पहिल्यांदा पंढरपुरात येतात ते विठोबाच्या मूर्तीची खरेदी या ठिकाणी करतात। अर्थात मोठी मागणी विठू रखुमाईच्या या मूर्तींना खरेदीसाठी म्हणून पंढरपूर नगरीमध्ये असते। आत्ता आपण एका अशाच विठू रखुमाईच्या मूर्ती विक्री असलेल्या दुकानामध्ये आहोत आणि आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी खरेदी करण्यासाठी भाविक देखील आल्याचं आपण पाहतो आहोत। मोठा प्रतिसाद दरवर्षी मूर्ती खरेदींना मिळत असतो। वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत, कोणत्या आकाराच्या मूर्ती आहेत? सिलिकॉन मार्बल मध्ये येते, फायबर मध्ये येतात आणि दगडाच्या मूर्ती येतात। यामध्ये दगडाच्या मूर्ती असतात त्या ऑर्डर दिल्यानंतर बनवून मिळतात, पण सिलिकॉन मार्बल आणि फायबरच्या मूर्ती तयार असतात। साधारण 3 इंचापासून 5 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल असतात। कसा भाविकांचा प्रतिसाद आहे, काय म्हणणं आहे भाविकांचं? आणि तुम्ही पण अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करताय, तर यंदा काय वेगळेपण जाणवतं? यंदा या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रभरात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक चांगल्या प्रकारचं पाऊस पाणी झाल्यामुळे पंढरपूरची यात्रा ही चांगल्या पद्धतीने भरलेली आहे, त्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे। आपण बघतोय की चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळतो। अर्थात गर्दी यंदा जास्त आहे आणि म्हणून मोठ्या प्रकारचा प्रतिसाद, मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी देखील मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते पंढरपुरात आपल्याला वेगवेगळ्या दुकानांवरती बघायला मिळतात। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं जेव्हा पंढरीत हे सगळे वारकरी येत असतात तेव्हा ही मोठी लगबग आपल्याला बघायला मिळत असते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पंढरपूर।